नमस्कार कास्तकार. तर मित्रांनो, आज याच्यावर फवारा दिलेला आहे मी. काय कोणता कोणता आहे फवारा तो? प्रोपेक्स सुपर साफ पावडर आणि फ्लॅश नावाचं टॉनिक. त्याचे कंपोजिशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, तर ते एवढे काही मला व्यवस्थित नाही वाटले. त्याच्यामुळे आहे ते आता चालून घेऊ. दुसरा फवारा आहे, तर आपल्याला तिसरा फवारा लगेच द्यायचा आहे, कारण की आता पहिला फवारा म्हणजे नॉर्मल होता, दुसरा फवारा चांगला होता. प्रोपेक्स सुपर कीटकनाशक चांगलं आहे, टॉनिक त्याच्यासोबत योग्य पाहिजे होतं, पण ते काय बरंच बरं आहे. आणि फवारा सक्सेस झाल्यानंतर आता तुरीची कंडिशन सध्या बरी आहे मित्रांनो, कारण की अळ्या पहिले एवढ्या खतरनाक दिसे. एखादं लाईव्ह प्रूफ नाही आहे दाखवायला मला तुम्हाला. अळ्या खाली पडलेल्या असेल कुठे कुठे, तर याचा रिझल्ट एवढा क्विक आहे, प्लस क्विक रिझल्ट आहे याचा. मगाशी पाहिला मी, मगाशी मोबाईल 5% चार्जिंग होता, आणि 5% चार्जिंग असल्या कारणामुळे मी अळ्याची व्हिडिओ घेऊ शकलो नाही. आता घरी जाऊन वावरात आलो परत, तर अंधार झाला, त्याच्यामुळे आता इम्पॉसिबल आहे दिसणं. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्यासाठी मोर्चासुद्धा चालू आहे नागपूरले, आणि नागपूरचा मोर्चा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी, आणि सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीभाव. हमीभावाविना शेतकऱ्याचा मोर्चाच फेल आहे मित्रांनो, कारण की हमीभाव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हमीभाव जर योग्य पद्धतीने दिला तर शेतकऱ्याची दिवाळी ही चांगल्या प्रकारे होते. नाहीतर शेतकरी शेतकरी कर्जबाजारी ह्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. मोर्चाचा महत्त्व म्हणजे हमीभाव आणि कर्जमाफी, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि या महत्त्वाच्या गोष्टी जर चांगल्या होत असेल तर सरकारचं समर्थन आपल्याला आहे. अदरवाईज शेतकरी डिपेंड करतील. आपल्याला काही घेणं नाही, आपण पाहून राहिलो फक्त अळ्या खाली पडलेल्या. तर फवारा एक नंबर दिला मित्रांनो याच्यावर. आणि फवारा दिल्यानंतर जवळपास 2-3 घंटे वास कायम राहिला, त्याच्यामुळे मी समजते की औषधसुद्धा चांगलं आहे आणि रिझल्ट बी चांगला आहे. तर अशाच शेतकऱ्याच्या लाईफच्या दैनंदिन गोष्टीविषयी रुरल बॅकग्राऊंडला सबस्क्राईब करून टाका. रुरल बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या चॅनलचं नाव आहे. त्या नावाचं अस्तित्व म्हणजे मालगुडी डेजच्या आठवणी. मालगुडी डेज ज्यानं पाहिल्या असेल त्याला समजते. म्हणजे ते गोष्टी आहेत कोणत्या, आर के नारायणच्या स्टोरीज. तुम्ही वाचा, पहा, काही करा, पण सबस्क्राईब करा.